कॉलेजसाठी फॉर्म भरला होता, दोघांनी एका वर्गामध्ये. त्यांचं कॉलेज त्यांच्या घरापासून जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर अंतरावर होतं. त्यांचं रोजचं एकाच बाईकवरून ते जात असायचे, कारण त्यांनी त्याच्या वडिलांनी त्याला शब्द दिला होता, जर 12वीला तू चांगल्या मार्काने पास झालास तर तुला मी बाईक घेऊन देईन. आणि तीच नवीन बाईक घेऊन तो त्या मैत्रिणीला घेऊन रोज कॉलेजला जायचा. असे दिवसांदिवस उलटत गेले. 4-5 महिने झाले आणि आज तो दिवस आला ज्या दिवशी सगळं होत्याचं नव्हतं होणार होतं. नमस्कार, मी स्वप्नील माझ्या सावली चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या नवीन एपिसोडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर ही स्टोरी आहे आपल्याला. माझा मित्र आहे जो रत्नागिरीच्या पुढे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं तो असतो. त्याचं नाव रुपेश आहे आणि त्याने ही स्टोरी आपल्याला पाठवलेली जी मी तुम्हाला सांगतो. याच्याशी वास्तविक जीवनात काहीही म्हणजे सगळी कल्पना आहे. ह्याच्याशी वास्तविक जीवनामध्ये तुम्ही सत्य असत्य किंवा असं काही शोध घेत बसू नका. ही एक फक्त त्याने आपल्याला स्टोरी सांगितलेली आहे. ती कितपत खरी आहे खोटी आहे ह्याचा मलासुद्धा काही अंदाज नाही आहे. तर ती स्टोरी फक्त मी तुमच्याशी शेअर करतो आहे. तर घटना अशी आहे की 2 फॅमिलीज होते. एक ख्रिश्चन फॅमिली होती, एक हिंदू फॅमिली होते. लहानापासून त्यांची मुलं एकाच वर्गात शिकायला होते आणि ज्युनियर KG पासून ते एकत्र शाळेत जायचे. तेव्हापासूनची त्याची ओळख होती. आता ह्याच्यामध्ये जे ख्रिश्चन फॅमिली होती त्यांच्या मुलीचं नाव होतं रुबी आणि मुलाचं नाव होतं समीर. तर लहानापासून ते मोठे होत गेले. 7वी 8वी एकत्रच वर्गात. चांगले मार्क होते दोघांना, दोघं हुशार होते. त्याच्यामुळे त्यांच्या दोघांची फ्रेंडशिप चांगली होती. फॅमिलीचे संबंधसुद्धा चांगले होते. हळूहळू त्यांचं 10वीचं वर्ष आलं. 10वीच्या वर्षातसुद्धा त्यांनी खूप चांगले टक्के वगैरे काढले. पुढचं जे त्यांचं कॉलेजची लाईफ होती 11वी 12वी, तर त्यांची जे शाळा होती ती 12वीपर्यंतच मर्यादित होती. तर 12वीला त्यांच्यामध्ये चढाओढ लागायची परीक्षेमध्ये आणि तसेही ते खूप हुशार असल्यामुळे 12वी सहज पास होणार होते. पण वडिलांची किंवा आईची त्यांच्या फॅमिलीच्या एक्सपेक्टेशन्स त्यांच्यापासून खूप मोठे होत्या. म्हणजे जर मुलगा 12वीला चांगले पर्सेंटेज यावेत म्हणून त्याच्या वडिलांनी त्याला बाईक देऊ म्हणून आपण त्याला प्रॉमिस केलं होतं. आणि मुलाची सुद्धा तीच इच्छा होती की त्याला 12वीमध्ये पास झाल्यानंतर त्याला बाईक हवी होती. आता ह्या स्टोरीमध्ये जी सुरुवात होते ती त्यांची 12वीची एक्झाम झाल्यानंतर कॉलेजमध्ये जेव्हा ते एंटर करतात. म्हणजे त्यांचा जो पहिला FYचा जो त्यांचा सुरुवात होती 13वीची, त्या दिवसापासून यांची सुरुवात झाली. त्याच्यानंतर जशी त्याच्या वडिलांनी त्याला बाईक गिफ्ट केली, कारण 12वीला चांगले उत्तीर्ण झाले होते दोघंही. तर मुलीच्या घरच्यांची एवढी काही अपेक्षा नव्हती आणि एवढे काय ते श्रीमंत नव्हते की मुलीला काही ते गिफ्ट वगैरे करतील किंवा कसं काय. पण मुलाकडच्यांनी त्याला जे त्याच्या वडिलांनी प्रॉमिस दिलं होतं ते त्यांनी प्रॉमिस पूर्ण केलं आणि मुलाला त्यांनी बाईक गिफ्ट केली. कारण ही गोष्ट आहे 80 ते 90च्या दशकातली. तर त्या टायमाला जी फेमस बाईक होती यामा RX100 ही त्याच्या वडिलांनी त्याला गिफ्ट केली होती. 13वीचा पहिला दिवस उजाडला. तो बाईक घेऊन तिच्या घरी आला, तिला पिकअप केलं आणि तिला घेऊन तो कॉलेजला गेला. हळूहळू त्यांचं जे मैत्रीचे संबंध होते हळूहळू त्या दोघांचे संबंध प्रेमामध्ये बदलले. दोघं एकमेकांवर खूप प्रेम करत होते, कारण ते नकळत झालं होतं, कारण लहानापासून ते एकत्र होते. त्यामुळे त्यांना प्रेमासाठी काही प्रपोज करायची गरज नव्हती. ते ॲटोमॅटिक त्यांच्यामधून प्रेम सुरू झालं होतं. त्याच्यानंतर असे काही दिवस उलटत गेले. 4 ते 5 महिने झाले. थंडीचा मोसम होता. डिसेंबर महिना लागला होता. डिसेंबरच्या एक दिवशी त्याने तिला फोन केला की आज मला थोडा उशीर होईल पण मी तुला घ्यायला नक्की येईन. आणि तो त्याच्या घरातून निघाला. कॉलेजची वेळ होती 12:30ची, पण तो लेट निघाला होता. दुपारी 1:30 वाजता, जवळजवळ 1 तास लेट होता. ती त्याची वाट बघत घरात होती. त्याने घरातून तो निघाला. त्याची गाडी यामाची RX100 होती ती घेऊन. आणि तो लेट झाल्यामुळे खूप ओव्हर स्पीडने तो गाडी घेऊन तिच्या घराकडे चालला होता, कारण तिचं घर त्याच्या घरापासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर लांब होतं आणि तिथून त्यांचं कॉलेज जवळजवळ 5 ते 6 किलोमीटर लांब होतं. आणि त्या स्पीडमधून जात असताना अचानक वळणावर एका ट्रकच्या धडकेने त्याचा मृत्यू झाला. गाडीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. त्याच्या पूर्ण बॉडीमध्ये चेंदामेंदा. त्याचं जे हेल्मेट त्याने घातलं होतं डोक्यामध्ये, हेल्मेट सहित त्याचं डोकं पूर्ण चपट झालं होतं. त्याचा चेहरा ओळखायला पूर्ण शरीराची अस्ताव्यस्त झाली होती. म्हणजे बॉडीचा एक एक पार्ट समजून येत नव्हता, एवढी त्याची अवस्था बिकट झाली होती. जागेवरच त्याचा मृत्यू झाला होता. मुलगी तिकडे त्याच्या घराजवळ वाट बघत होती.
ही न्यूज त्यांच्या घरच्यांना संध्याकाळी कळली. सगळीकडे रडारड चालू झाली, मुलाच्या घरी रडारड चालू झाली, मुलीच्या घरी कळलं, मुलीच्या घरी पण सगळं शांत होतं. पण मुलीला कोणी सांगितलं नव्हतं. मुलगी ह्या रागात होती की हा मला घ्यायला का नाही आला, आज हा कसा काय मला विसरला, हा मला घ्यायला आला. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडिलांनी तिला सांगितलं की असं असं समीरबरोबर ही घटना घडली. रुबीला शॉक लागला. रुबी 2 ते 3 दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती, कारण ती अनकॉन्शियस झाली होती. आता ह्याच्या पुढे रुबीचा जो बिहेवियर होता तो खूप चेंज होत चालला होता. आणि असं होतं की रुबी सारखं हेच म्हणायची की तो येतोय मला घ्यायला, तो मला घ्यायला येतोय. पण घरच्यांना माहिती होतं की तो हे जग सोडून गेला होता. परिणाम असा झाला होता की रुबी खूप टेन्शनमध्ये होती. ती घरामध्ये नीट वावरत नव्हती. ती मनात येईल तसं करायची. अचानक मधीच ती रागवायची, घरामध्ये तोडफोड करायची, रात्री अपरात्री किंवा त्यांचा जो कॉलेजचा टायमिंग होता रात्री 12:30 ते 1:30च्या दरम्यानचा दुपारचा, तर ती रात्री अपरात्री पण 1:30, 2 वाजता दरवाजा उघडायची. तो येतोय, त्याचा मला आवाज येतोय, त्याची गाडी आली, अशी ती येड्यासारखी ओरडायची. आता तिच्या वडिलांनी जे फादर्स वगैरे असतात त्यांना बोलवलं, जे चर्चचे फादरी असतात त्यांना बोलवलं. त्याच्यानंतर त्यांनी पण भरपूर काही तिच्यावर हे केलं, पण तिच्यावर फरक जाणवत नव्हता. मग त्यांनी विचार केला की तिला आपण इकडनं शिफ्ट करून घेऊन जायचं म्हणून. पण ती त्यावेळी जेव्हा शिफ्टिंगची वेळ यायची त्यावेळी ती खूप आजारी पडायची की तिला परत हॉस्पिटलच करावं लागायचं. परिणाम असा झाला की तिने एक दिवशी, म्हणजे बरोबर ज्या दिवशी ॲक्सिडेंट झाला त्याच्या 1 वर्षानंतर त्याच दिवशी दुपारचे 12 वाजले होते आणि तिच्या वडिलांना तिने सांगितलं की तो मला भेटायला येतोय. वडिलांनी पण दुर्लक्ष केलं, आईने दुर्लक्ष केलं आणि ती तयारीत राहिली. कॉलेजची बॅग भरली, नाही मला कॉलेजला जायचं, तो येतोय मला घ्यायला. आणि फक्त तिलाच तो दिसत होता की तो त्याची जी यामा गाडी होती त्या गाडीवरून तो आला. त्याच्या घरासमोर अंगण होतं, त्या अंगणामध्ये त्याने गाडी गोल फिरवली, त्याने गाडी रेस केली. आता यामा गाडीचा आवाज तुम्हालाही सुद्धा माहिती आहे, तेवढा आवाज लाऊड होता की त्या आवाजाने ती फक्त धावत आली. घरच्यांना कोणालाही आवाज येत नव्हता, दिसत नव्हतं, काही नव्हतं. ती खुश झाली त्याला बघून. त्याच्यानंतर तो तिला बोलला की मी तुला परत माझ्यासोबत घेऊन जाईल. आणि ती सुद्धा खुश झाली, पण ती त्याच्याकडे बोलत होती की मी आत्ताच येते. तो बोलतो नाही, वेळ येईल, मी तुला घेऊन जाईल. आणि तो तिथून निघून गेला. तिने ही सगळी गोष्ट तिच्या वडिलांना कळवली. वडील थोडे शॉक झाले. वडिलांनी समीरच्या वडिलांशी कॉन्टॅक्ट केला आणि समीरच्या वडिलांना सांगितलं की असं असं ती बोलते, तर जरा तुम्हाला पण काही अनुभव आलेत का? तर समीरचे वडील बोलले की नाही, तो आमच्या स्वप्नातही आला नाही ना, आम्हाला तो भेटला नाही, काहीच नाही. त्याची गाडी त्यांनी स्क्रॅपमध्ये देऊन टाकली होती. त्याच्यानंतर त्याचे वडिलांनी, समीरच्या वडिलांनी रुबीच्या वडिलांना एक हे सांगितलं की तुम्ही रुबीचं लग्न ठरवा, तिचं लग्न करून द्या, मग ती तिच्या त्या संसारामध्ये व्यस्त होईल आणि ती समीरला विसरून जाईल. आणि हीच मोक्याची गोष्ट होती जी तिच्या वडिलांची चुकीची ठरली. त्यांनी मुलगा बघायला सुरुवात केली आणि जो मुलगा त्यांना आवडला होता, जो चांगला वेल सेटल होता, मुलाला मुलगी आवडली, पसंती झाली, पण रुबी पसंती देत नव्हती. पण त्यांना सगळ्यांना माहिती होतं काय घडलं होतं काय नाही. त्यांनी मुलाच्या घरच्यांना सगळं क्लिअर सांगितलं होतं. त्यामुळे मुलाच्या घरचे पण तयार झाले होते आणि ते इथून अमेरिकेला शिफ्ट होणार होते. त्यामुळे त्यांना एवढी काही भीती नव्हती, कारण ते एवढा विश्वास ठेवत नव्हते या गोष्टीवर. आणि अचानक संध्याकाळच्या 7 वाजता मुलीच्या वडिलांना सेम गाडीचा आवाज आला. गाडीचा आवाज येत होता. त्याने ऐकला आवाज येतोय. रुबीने सुद्धा आवाज ऐकला. रुबी म्हणते तो आला. वडील शॉक झाले, कारण वडिलांना सुद्धा आवाज येत होता. गाडी आली, गाडी अंगणामध्ये फिरली. संध्याकाळचे 7:30 वाजता ती गाडी अंगणामध्ये उभी राहिली. समीर बाईकवरनं उतरला. समीरने हेल्मेट काढलं नाही, सरळ तिच्या वडिलांसमोर आला आणि बोलला तुम्ही तिचं लग्न ठरवू नका, मी तिला घेऊन जाणार आहे, ती फक्त माझी आहे. रुबीचे वडील शॉक झाले. रुबीच्या वडिलांनी म्हणजे एकदम ते असे वीक झाले, एकदम म्हणजे चक्कर येते त्या टाईममध्ये ते पडले, चक्कर झाली त्यांना शक्यता, आणि तो तिथून निघून गेला. रुबीच्या वडिलांनी समीरच्या वडिलांना फोन लावला आणि फोनवर ही घडलेली गोष्ट सगळी सांगितली की त्यांनी सुद्धा समीरला बघितलं. समीरचे वडील रुबीच्या वडिलांना दिलासा देत होते. ते बोलले की तुम्ही लवकरात लवकर इथून जागा सोडा आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट व्हा आणि लवकरात लवकर रुबीचं लग्न करून टाका. आणि त्यांनी घरासाठी म्हणजे जे ब्रोकर्स असतात त्यांना सांगून घर विकायसाठी लावलं. आणि 1 महिना उलटला ह्या गोष्टीला. 1 महिना रुबीलाही त्रास नाही झाला, का रुबी खुश होती. आणि अचानक ज्या दिवशी ते रूम सोडणार होते त्या दिवशी
सकाळी 10 वाजता रुबी घरामध्ये बेपत्ता झाली. रुबीला सगळीकडे शोधलं, रुबी दिसली नाही. नंतर अर्धा 1 तासाने पोलीस स्टेशनवरून फोन आला की असं अशी एक बॉडी आमच्या इथे आहे, तुम्ही येऊन एकदा चेक करा. जेव्हा रुबीचे वडील त्या हॉस्पिटलमध्ये बघायला गेले तर सेम कंडिशनमध्ये रुबीची सुद्धा डेथ तशीच झाली होती जशी समीरची झाली होती. म्हणजे समीर त्या दिवशी सकाळी 10 वाजता रुबीला घेऊन परत त्याच रस्त्यावर गेला आणि ॲक्सिडेंट परत झाला आणि रुबीचं त्या गाडीच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. ही होती गोष्ट. त्याच्यामध्ये हेच दिसलं की समीरचं प्रेम रुबीवर खरं होतं, पण ज्या काही गोष्टी असतात ज्या मृत्यूच्या पलीकडे होतात ती गोष्ट आपल्याला कळली आणि रुपेशने ही गोष्ट सांगितलेली आहे. तर तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.